सो हॅलो फ्रेंड्स, मोबाईलवरती ट्रेड लॉजिक इंडिकेटर ट्रेडिंग व्ह्यूवरती कसा वापरायचा हे मी तुम्हाला दाखवतोय आता. तर इथे बघा वरती तुम्हाला ॲपमध्ये दिसतंय की ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप जे आहे ते आपण डाउनलोड केलेलं आहे. हे ॲप जे आहे ते तुम्ही प्रत्येकाने आता डाउनलोड केलेले असाल, जे तुम्ही इंडिकेटर घेतलेलं आहे ते ह्या ॲपमध्ये आम्ही तुम्हाला टाकून दिलेलं आहे. तर जसंही तुम्ही ह्या ॲपवरती जाणार, तर बघा ह्या ॲपवरती इथं क्लिक केलं आपण की तुम्हाला जे आहेत ना, इथे खाली जे आहेत ते काही ऑप्शन दिसत असतील इथे या ठिकाणी. तर हे जे ऑप्शन आहेत, हे ऑप्शन म्हणजे तुम्हाला इथे क्लिअरली वॉचलिस्ट, चार्ट, एक्सप्लोर, आयडियाज, मेनू असं दिसतंय. तर सर्वात पहिले जे आहेत ते आपल्याला इंडिकेटर लावायचं कसं, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला काय करायचं इथे, की आता कुठलाही तो चार्ट तुम्ही लावलेला असेल इथे, कुठलाही स्क्रिप्ट जी आहे ती तुम्ही ॲड केलेली असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं का बघा हे असं ओपन होतं आणि हे ओपन झाल्यावरती इथं जे आहेत ना, इथं हा उजव्या बाजूला, इथे उजव्या बाजूला जे आहेत इथे एक छोटासा बॉक्स दिसतोय बघा तुम्हाला इथे बरोबर इथे या साईडला इथे खाली. त्याच्यावरती जर मी इथं क्लिक केलं, तर हा चार्ट जो आहे ना तो मोठा होतोय असा. मग जसाही तो चार्ट जो आहे तो मोठा होतो, मोठा झाल्यावरती आपलं इंडिकेटर लावताना इथे तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दिसते बघा, अशा 2 लाईन दिसतात या ठिकाणी तुम्हाला इथे. येस, ह्या ज्या 2 लाईन दिसतात ते म्हणजे इथं निफ्टी, त्याच्यापुढे 5 मिनिट, त्याच्यापुढे जे आहे ते एक पेन्सिलचं साईन आहे. त्या पेन्सिलच्या साईनच्या पुढे एक 2 तुम्हाला अशा एक लाईन दिसतात ते, राईट? त्या लाईनवरती तुम्ही क्लिक केलं, की तुम्हाला इथं असं वरती जे आहे ते काही ऑप्शन्स ओपन होत आहे. त्या ऑप्शन काही जे आहे ते पेडचे ऑप्शन आहे. परंतु आपल्याला जायचं इथं इंडिकेटरमध्ये. तर इथं टूल्स नावाचं ऑप्शन दिसतोय बघा. टूल्समध्ये तुम्ही इथं इंडिकेटरमध्ये गेलात आणि इथं इंडिकेटरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसंही तुम्ही इथं इंडिकेटरवरती क्लिक करणार, तर इंडिकेटरला क्लिक केल्यावरती इथं या पद्धतीने तुमची एक विंडो ओपन होईल. तर त्या विंडोमध्ये ज्यावेळेस आम्ही तुम्हाला इंडिकेटर देतो, तिथे इथं सर्वात खाली, इथं सर्वात शेवटी जे आहेत ना, इथं एक इन्व्हाईट ओन्ली नावाचं ऑप्शन आपल्याला दिसतोय. जसंही त्या इन्व्हाईट ओन्ली ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करणार, त्यावेळेस बघा इथं ट्रेड लॉजिक इथं असं नाव तुम्हाला दिसेल. ट्रेड लॉजिक SH नाव, त्याच्यापुढं सागर हिरे 444 असं दिसेल. तर तुम्ही जर कदाचित तो फोनला जर असं आडवं केलं, राईट, तर तुम्हाला ते नाव कदाचित पूर्ण दिसू शकतंय. परंतु या ट्रेड लॉजिक नावावरती जायचं आहे आणि त्याच्यावरती फक्त एकदा क्लिक करायचं आहे. इथं खाली आलं बघा, ट्रेड लॉजिक SH ॲडेड टू चार्ट, राईट. त्याच्यानंतर याला इथं कट करून टाका आणि हे सॉफ्टवेअर जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे ते आता लागलेलं तुम्हाला इथं दिसतंय. येस, तुम्हाला इथे दिसतंय. सो तुम्ही इथे याला जे आहे ते तुम्ही इथं चार्टला मागे पुढे करू शकताय. जर कोणाला याची साईज जी आहे ती जर मोठी वाटत असेल, तर तुम्ही इथं साईजमध्ये जा. साईजमध्ये गेल्यावरती इथे बघा वरती इंडिकेटरवरती क्लिक करायचं. इथं ट्रेड लॉजिक SH स्मॉल असं दिसतंय ना, ट्रेड लॉजिक इंडिकेटरवरती फक्त टच करायचं. टच केल्यावर जर तुम्ही पहिलं असं डोळ्यासारखा जो ऑप्शन दिसतोय हाईडचा, तर त्याला तुम्ही प्रेस केलं, त्या हाईडला जर प्रेस केलं, तर ते इंडिकेटर बंद होईल. त्याला जर तुम्ही परत चालू केलं, तर ते जे इंडिकेटर आहे ना, ते इंडिकेटर परत चालू होईल. दुसरं ऑप्शन येतं आहे सेटिंगचं. इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती तुम्ही गेलात, की तुम्ही इथे बघा त्याचे कलर्स बदलू शकताय किंवा तुम्ही इथं जी टेबल साईज आहे, छोटी, नॉर्मल कशी ठेवायची तुम्ही ठेवू शकता. तर मी जर नॉर्मल ठेवली, तर नॉर्मलमध्ये थोडीशी मोठी दिसते ती. तर आपल्याला ट्रेड बघताना थोडा प्रॉब्लेम येतो. तर जाऊन त्याला जे आहेत ना तुम्ही स्मॉल ठेवू शकताय किंवा तुम्ही एकदम त्याला टायनी म्हणू शकताय, राईट. आता इथे बघा एकदम स्मॉल आहे. जर तुम्हाला हे इंडिकेटर डिलीट करायचं असेल, हे नको असेल इंडिकेटर इथून तुम्हाला काढायचं असेल, तर इथं 3 नंबरचा ऑप्शन येतोय बघा सेटिंगच्या बाजूला. त्याला जर मी क्लिक केलं, तर इंडिकेटर डिलीट झालेलं आहे. परत इंडिकेटर लावायचं असेल, तर परत ह्या खालच्या ऑप्शनजवळ जायचं आहे तुम्हाला. इथे गेला, तुम्ही परत इंडिकेटरवरती गेलात. त्या इंडिकेटरला फक्त एकदा क्लिक करा. ट्रेड लॉजिक SH ॲडेड टू चार्ट आलेलं आहे. त्याला मी इथून कट करतो. परत इंडिकेटर जे आहे ते माझं इथं लागलेलं आहे. सो तुम्हाला फक्त इंडिकेटर कसं लावायचं, मग तुम्ही मोबाईलचा हा व्हिडिओ आहे, याच्यासोबत लॅपटॉपचा व्हिडिओ पण तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्ही दोन्ही ठिकाणी इंडिकेटर कसं लावायचं ते बघायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की इथं निगेटिव्ह असेल तर आपल्याला सेलच करायचं आहे. आपल्याला पॉझिटिव्ह असेल तर बाय करायचं आहे आणि एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर मात्र आपल्याला त्यावेळेस ट्रेडिंग करायचं नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, की आपल्याला चार्ट कसे ॲड करायचे इथं. तिथं बघा वॉच लिस्ट नावाचा ऑप्शन येतो. त्या वॉच लिस्टमध्ये तुम्ही गेलेत, तर तुम्ही इथं आता हा निफ्टीचा चार्ट ॲड आहे. सपोज कोणाला वाटलं मला रिलायन्स ॲड करायचं आहे, तर इथं ॲड सिम्बॉल म्हणायचं. इथं ॲड सिम्बॉलवरती गेलो.
इथं सर्चचं वरती ऑप्शन येतं. त्या वरती सर्चमध्ये तुम्ही नाव टाका. आता मी इथं नाव टाकतो वरती रिलायन्स नाव टाकलं. सो जसंही रिलायन्सचं चार्ट येईल आता इथे, हे बघा रिलायन्सचा स्टॉक आलेला आहे. सो याच्यापुढे एक प्लसचं चिन्ह आलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक NSE त्याच्यापुढे एक प्लसचं चिन्ह आहे. ते प्लसचं चिन्हावरती मी क्लिक केलं का एक टिक मार्क आली म्हणजे तो ॲड झालेला आहे. सो मी आता इथं बॅकला जर गेलो तर मला इथं दिसतंय की रिलायन्स जो आहे तो ॲड झालेला आहे. कोणाला वाटलं की इथं मला HDFCचं ॲड करायचं आहे, सो त्यांनी HDFC बँक असं जर टाईप केलं तर इथं आलं बघा HDFC बँक लिमिटेड NSE स्टॉक पुढं प्लसवरती क्लिक करा. आता जे आहे तो वॉच लिस्टला ॲड झालेला आहे. अँड ॲड झाल्यावरती मी इथं बॅकला जातो. बघितलं तर बघा HDFC पण ॲड झालेलं आहे. निफ्टी, रिलायन्स, HDFC अशी तुम्ही तुमची वॉच लिस्ट जी आहेत ना ती बनवू शकता ते. दुसरं महत्त्वाचं की आता तो रिलायन्सचा चार्ट लावायचा राहिला, त्याच्यावरती फक्त क्लिक करा. क्लिक आलो आपण इथं, तसं छोटा चार्ट दिसतोय. त्या चार्ट नंतर इथं खाली बघा 1 डे, 5 डे, 1 मिनिट, 3 मिनिट, 6 मिनिट, 1 इयर, 5 इयर, ऑल आणि त्याच्या पुढे एक असा बॉक्स आलेला आहे, राईट. त्याचं म्हणजे झूम करा, मोठं करा वो चार्ट. त्या बॉक्सवरती जर क्लिक केलं आपण तर आपण आता मेन याच्यावरती आलेलो आहे का जिथं आपल्याला आपलं हे इंडिकेटर जे आहे ते दिसतं आहेत. येस, या इंडिकेटरला क्लिक केले तर 2-3 ऑप्शन येतात. मी तुम्हाला सांगितले, तुम्ही त्या पद्धतीने तिथं जे आहे ते काम करू शकता. दुसरं महत्त्वाचं, कधी-कधी काय होतं, की आपण असं छोटं करतो याला छोटं केलं असं ह्या ह्या ज्या प्राइजेस दिसतात आहे तुम्हाला इथे उजव्या बाजूला ज्या प्राइजेस दिसताय, तुम्ही याला दोन्ही बोटांनी धरून जर असं छोटंसं केलं याला, तर ते छोटं होतं. बघा इथे प्राईस छोटा झालेला आहे. परत त्याला प्राईस ज्या आहेत त्या अशा मोठ्या करू शकतोय आपण. येस, 2 बोटं त्या प्राईजवरती खाली आणि वरच्या दिशेने फिरवायची आहे तुम्हाला. पण आता कधी-कधी असं छोटं होऊन जातं. आपल्याला समजतं की अरे चार्टच दिसून नाही राहिले. तुम्ही असंही मोठं करू शकताय किंवा याच्यासाठी एक सिंपल ऑप्शन तो म्हणजे इथं बघा तुम्हाला इथं दिसतंय एकदम खाली ह्या प्राइजेसच्या खाली इथं एक सेटिंग नावाचा ऑप्शन येतोय. त्या ऑप्शनला जर क्लिक केलं ना आपण, तर इथं रिसेट प्राइस स्केल असं ऑप्शन येतो. सो त्याच्या पहिल्या ऑप्शनला जर मी क्लिक केलं इथं रिसेट प्राइस स्केल, की आता परत नॉर्मल झालेल्या आहेत त्या कॅन्डल. राईट, नॉर्मल कॅन्डल झालेल्या आहेत. सो या पद्धतीने तुम्ही फक्त इंडिकेटर लावायचा कसा, इंडिकेटर डिलीट कसा करायचा किंवा दुसरा वॉच लिस्ट कशी क्रिएट करायची एवढंच तुम्ही शिका. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला आपले जे वीकली सेशन होणार आहे का जिथं डिटेलमध्ये हे ट्रेडिंग व्ह्यू कसं वापरायचं, त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये कसं काम करायचं, फ्युचर कसं करायचं, कमोडिटी कसं करायचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवणार आहेत. सो हा व्हिडिओ परत परत बघा आणि तुम्ही जे आहेत इंडिकेटर फक्त यूज करायचं कसं ते एकदा वापरायला शिका. थँक्यू.